मी बोललो आणि तुम्ही लगेच ते करून दिलं. तुम्ही ते प्रेम दिलं आणि झाले ना 2 मिलियन. हो, अगदी शून्यापासूनचा प्रवास 20 लाख माझी हक्काची माणसं यांच्यापर्यंत पोहोचलाय. डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत, मनामध्ये कृत्य झाल्याची भावना आहे. अगदी मन भरून आलंय तुमच्या या प्रेमापुढे. माझं साष्टांग नमन आहे. एक सामान्य शेतकरी कुटुंबातलं एक शेतकऱ्याचं पोरग ज्याने मातीवरती प्रेम केलं, त्याच मातीतले प्रयोग तुम्हाला दाखवले. अन्यायाविरुद्ध लढलो, लढत आहे, लढत राहणार. सामान्य माणसांचे, माझ्या शेतकरी राजाचे प्रश्न तुमच्या समोर मांडले. या सरकारला जाब विचारला. तुम्हाला ते एवढं आवडलं, तो निर्भीडपणा एवढा आवडला की तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे या देशभरामध्ये माझी ख्याती पसरवली. हे सगळं शक्य झालं तुमच्याच प्रेमामुळं. तुमच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार आहे. आभार मानले तर ते लगेच संपून जाईल, पण तुम्ही कायम सोबत राहाल ही कायम अपेक्षा असते. असंख्य अडचणी आल्या, असंख्य धमक्यांनंतर पण मी खंबीरपणे उभा होतो, फक्त आणि फक्त माझ्या त्या प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांमुळे. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनपूर्वक आभार. 15 ऑक्टोबर 2023 ला सुरू केलेला हा सोशल मीडियाचा प्रवास आज अगदी वेगळ्या वळणावरती येऊन पोहोचलाय. मी एकटा नाहीये. माझ्यासोबत या महाराष्ट्रातील 20 लाख नव्हे 35 लाखांच्या वर माणसं जोडल्या गेली, तर ती माझ्या प्रेमाची माणसं आहेत. त्यांच्या जीवावरतीच क्रांती करायला निघालोय, बदल घडवायला निघालोय आणि तो बदल होताना दिसतोय. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनपूर्वक आभार मानतो. हे प्रेम असंच राहू द्या. इथल्या व्यवस्थेला घोडे लावायला, या शेतामधले प्रयोग तुमच्या समोर आणायला आणि तुमच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी पाठबळ द्यायला खूप 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 आभार. कायम सोबत राहा. मी कधीच बदलणार नाही.